जय शिवराय. गेल्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी आला असून यावेळी कारण ठरले आहेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. त्यांनी थेट निवडणूक आयोगाला कळवलंय की 28 जानेवारीच्या नंतर पक्षाकडून जो काही पत्रव्यवहार झालेला आहे तो रद्द करण्यात यावा. हा साधा निर्णय नाही, हा आहे सत्तेच्या नियंत्रणाचा स्पष्ट संकेत. कारण यात सगळ्यात मोठा फटका बसलाय तो सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना. त्यांनी दिनांक 10 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला कळवलं होतं की पक्षाच्या घटनेमध्ये बदल केला असून कार्यकारी अध्यक्ष हे पक्षाचे निर्णय घेतील. महत्वाचे म्हणजे सुनेत्रा पवार यांनी त्यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती. मग प्रश्न हा उभा राहतो की हा पक्ष चालवतोय कोण? सुनेत्रा वहिनींना पक्षावरती ताबा घ्यायचा आहे का? केंद्रीय मंत्री पियुष चावला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल असतील असे विधान त्यावेळी केलं होतं. म्हणजे त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना होती का? ही फक्त तांत्रिक चूक आहे का पॉवर शिफ्टचा मास्टर स्ट्रोक? काही तज्ञांचं असं मत आहे की कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी हे पत्र कदाचित मागे घेतलं जाईल, पण जो संदेश द्यायचा होता तो दिला गेला आहे का? या सगळ्याविषयी आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. एक गोष्ट तर स्पष्ट दिसते की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुसतेच मतभेद नाहीत तर मनभेदही वाढले आहेत. सुनेत्रा वहिनींनी आयोगाला दिलेल्या पत्रावरून खासदार सुनील तटकरे प्रचंड गोंधळलेले दिसतात. त्यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या बाबत घुमजाव केलंय. अजितदादांच्या निधनाच्या वेळी अशा प्रकारे ते काही करणार होते याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही असं सांगितलं होतं. कार्याध्यक्ष पटेल हे केंद्रीय मंत्री होते आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांना रस आहे, पण सुनेत्रा वहिनींच्या दिल्ली दौऱ्यामध्ये ते दिसले नाहीत. सुनील तटकरे हे एकमेव लोकसभा खासदार आहेत राष्ट्रवादीकडे, पण तेही वहिनींच्या बरोबर नव्हते. पक्षाचे मोठे नेते साईड लाईन झाल्यासारखे वाटत आहेत. आता हे दोन बडे नेते बदनाम होत असल्याने किंवा त्यांची पंचायत होत असल्यामुळे कदाचित पार्थ पवारांनी डॅमेज कंट्रोल करताना सांगितलं की या दोघांनी आमच्या पक्षाला दशकांची सेवा दिलेली आहे. पण एकंदरीतच या सगळ्या घडामोडीने हे दिसतंय की राष्ट्रवादीची घडी सध्या तरी विस्कटलेली आहे. दादांच्या जाण्यानंतर जेव्हा एकत्रीकरणाची चर्चा शरद पवार गटाकडून आक्रमकपणे सुरू झाली, त्याला प्रतिक्रिया म्हणून सुनेत्रा वहिनींच्या ताब्यामध्ये हा पक्ष देण्याचा निर्णय घेतला गेला. कारण हे एकमेव असं नाव आहे की ज्याला राष्ट्रवादीचे आमदार विरोध करणार नाहीत. जर पक्ष शरद पवारांच्या पक्षाशी जोडला गेला असता तर आपले महत्व कमी झालं असतं अशी भीती वाटल्याच्यामुळे काही नेते मंडळींनी जराशी वेगळी भूमिका घ्यायला सुरुवात केली. सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीच्या नंतर आपोआपच दोन्ही पक्ष किमान काही कालावधीत तरी वेगळेच राहतील हा हेतू तर साध्य झाला. पण त्यानंतर निवडणूक आयोगाच्या पत्राला उत्तर पाठवताना तटकरे आणि पटेल यांनी घटना बदल केला आणि पक्षाचं नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला असं वरवर तरी दिसतंय. सुनेत्रा पवार राजकारणामध्ये नव्या आहेत. आतापर्यंत त्यांची प्रतिमा अशी होती की त्या इतरांच्या सल्ल्यावर चालतात. त्यांच्या आतापर्यंतच्या वागणुकीवरून या मताला काहीसा दुजोरा सुद्धा मिळतो. महिला शोषण करणाऱ्या खरातच्या संदर्भामध्ये त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्या बाबतीमध्ये त्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नव्हती. कार्यालयातील कर्मचारी लाच घेताना पकडल्यानंतरही मंत्री झिरवळांच्या बाबतीमध्ये त्यांनी काहीच केलं नव्हतं. पण अलीकडच्या निर्णयाने हा समज पूर्णपणे बदलायला सुरुवात झाली आहे. नरेश अरोरा या डिझाईन बॉक्सच्या रणनीतिकारांना सुनेत्रा पवार यांनी बाजूला केलं, जे अजितदादांच्या अंतिम विधीमध्ये बऱ्याचदा दिसले होते. सुनेत्रा वहिनींच्या तातडीने मुख्यमंत्री बनण्याच्या मागे त्यांचेच डावपेच होते असं बोललं जातंय. ते प्रफुल्ल पटेलांच्या अतिशय जवळचे होते. खरं तर अजितदादांच्या रिक्त जागेवरती निवडणूक लागणार आहे, त्यानंतर त्यांचा राज्यसभेचा राजीनामा होईल, तिथेही निवडणूक होईल. म्हणजेच सार्वत्रिक नव्हे पण निवडणूक समोर असताना सुद्धा त्यांना बाजूला करून सुनेत्रा वहिनींनी पहिला मेसेज दिलाय का? दिल्लीतही त्या एकट्याच अमित शहाना भेटल्या, त्या आता स्वतःचा निर्णय घेत आहेत का? निवडणूक आयोगाला पत्र पाठवून सुनेत्रा वहिनींनी पक्ष आपल्या ताब्यामध्ये घेतला आणि त्यांनी फक्त गर्जे यांनाच खजिनदार पद दिलंय. बाकी सगळेजण
फक्त पदाधिकारी आहेत. दिल्ली येथे त्यांनी अमित शहाची भेट घेतली आणि बहुतेक त्या अजितदादांच्या अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचे समजते. अजूनही काही गोष्टी असतील पण यथावकाश त्या समजतील. अजितदादांना राष्ट्रवादीचे एकत्रीकरण हवं होतं ही सुनेत्रा पवारांना माहिती आहे आणि त्या दृष्टीने त्या पूर्वतयारी करत असतील. पण हे सगळं आत्ताच होणार नाही, त्याच्यासाठी वेळ लागेल, पण भविष्यामध्ये ते निश्चित होईल असं सध्या तरी चित्र आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेली पहिली महिला म्हणून सुनेत्रा वहिनींना मान मिळालाय. आता संधी आहे, त्यांनी ना पश्चिम महाराष्ट्रातून आपल्या कार्याची सुरुवात करायला हवी. असेही महिलांच्या मताची ताकद महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये दिसली आहे. म्हणूनच पोटनिवडणूक जिंकल्याच्या नंतर वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून त्या सक्रिय होतील असं वाटतं. दादांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र त्यांच्याबरोबर राहिला आणि म्हणूनच जनतेला धन्यवाद देण्यासाठी ते एखादा राज्यव्यापी दौरा काढतील असं समजतंय. सोमवार दिनांक 6 एप्रिलला त्या आमदारकीसाठी आपलं नामांकन सादर करतील. ही निवडणूक त्या जिंकतीलच आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात होईल. त्यांच्या समोर खूप मोठी कसोटी आहे की पक्ष एकत्रित ठेवणं, ज्येष्ठ नेत्यांचा असंतोष हाताळणं, जनतेमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणं, अजित पवारांच्या नेतृत्वाची तुलना सहन करणं. कारण अजितदादांची प्रशासनावर खूप मोठी पकड होती. राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे की पुढे जाऊन राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होऊ शकतं, पण सध्या तरी स्वतंत्र अस्तित्व टिकवणं हेच त्यांच्या समोरचं प्राधान्य आहे. सुनेत्रा पवारांचा हा निर्णय हे फक्त एक पत्र नाही, हा आहे एक राजकीय मेसेज, एक सत्तेचा संकेत आणि कदाचित एक नवीन नेतृत्वाचा उदय. हे सगळं जरी दिसत असलं तरी तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादीचं शिवधनुष्य सुनेत्रा पवार पेलवतील का? महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मिळालेल्या उपमुख्यमंत्री पदाला त्या खरोखरच न्याय देतील का? अजितदादांची प्रशासनावरती जशी घट्ट पकड होती त्याच्या जवळपासचं कर्तृत्व त्या दाखवतील का? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे पक्षातील महत्व कमी केल्याच्या नंतर इतर आमदारांना योग्य तो मेसेज गेला आहे का? आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आज इथेच थांबतो. हा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आमच्या इन्फॉर्मेटिव्ह चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. धन्यवाद.